मंत्री छगन भुजबळ उद्या पुण्याच्या दौऱ्यावर भिडेवाडा आणि फुलेवाड्याची करणार पाहणी। भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा छगन भुजबळ घेणार आढावा। सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ। 3 दिवसात सोन्याच्या भावात 1600 रुपयांची वाढ, तर जीएसटी सह सोन्याचा भाव 1,03,000 रुपयांवर पोहोचला। गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणासाठी जादा रेल्वे गाड्या सोडणार। मुंबईसह अन्य ठिकाणाहून सोडणार जादा रेल्वे गाड्या। अमरावतीच्या उड्डाणपुलाचा मुद्दा नागपूर हायकोर्टात। 7.25 वर्षापासून उड्डाणपुलाचं काम अर्धवटच। कोर्टानं सुनावला प्रधान सचिवांना 1 लाखाचा दंड, तर 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश। नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। बजाज नगर परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पुढील 3 दिवस नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसानं उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण, तर उज्ज्वला नदीवरील कॉजवेवर पाणी। कराड चिपळूण महामार्गावर कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला। मुसळधार पावसानं घडली दुर्घटना, तर वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीच्या कुपवाडमध्ये युवकाची निर्घृण हत्या करून मारेकरी पसार झाल्याची माहिती। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। ट्रॅव्हल्स मालक आणि ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी। बीडच्या सिरसाळा येथील घटना। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।